हा प्रोजेक्ट माझ्यापर्यंत ज्यांनी आणला की खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून माझी लाईफ चेंज झाली. ती व्यक्ती म्हणजे की ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये इंटरनल आणि आउटर ज्याला आपण चेंज पाहिजे म्हणतो. कारण 60,000 पगाराच्या नोकरीची एवढी हे होतं, गर्व होता की ती स्कूटीला स्टार्टर मारून मी घरातून बाहेर काढायची. पण ज्यांनी मला ह्या बिझनेसमध्ये आणला आणि एवढा ड्रास्टिक चेंज झाला की 1 वर्षाच्या 9.5 लाखाची ह्या सिस्टम मधून गाडी घेऊन अगदी मान खाली घालून हंबलपणे घरातून बाहेर पडतो. ही सिस्टम आपल्याला फक्त पैसे देते ना, तर कल्चर परत देईल. पण कधी? त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपला स्वतःचा व्हाय क्लिअर केला पाहिजे. आपला व्हाय क्लिअर केला तर आपल्याला ऍक्शन सुचतील. पण त्याच्याबरोबर अजून एक व्हाय महत्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या फॅमिलीमध्ये आपण बसून हा डिसिजन आपण आपल्या फॅमिलीमध्ये सांगितलं पाहिजे. कारण जर आपल्या फॅमिलीमध्ये व्हाय क्लिअर असेल तरच त्या भारींचं म्हणतात ते 1 वर 1 11ला अर्थ आहे. तर ते 1 वर 1 मधलं 1 आता पहिल्यांदा बोलेल की जिच्यामुळे मी 11 झालो. मी प्रियंका नितीन सोनवणे फ्रॉम शिरोळ. आणि इथं जेव्हा मी आलो तेव्हा मला 2-3 लेडीजनी विचारलं होतं की नितीन सर पार्ट टाइम मध्ये कसा हा बिझनेस करते. तर मी त्यांना सांगितलं होतं की नितीन सरांमध्ये जॉब आहे, पण त्यांची 3 शिफ्ट असते, फर्स्ट, सेकंड आणि नाईट. फर्स्ट मध्ये सकाळी 7 वाजता जाते ते दुपारी 3च्या पुढं ते ह्या बिझनेसची सुरुवात करतात, म्हणजे बाहेर पडते. आणि सेकंड मध्ये त्यांना टाइमच नसतो सेकंड मध्ये, त्यामुळे ते काय करतात नाईट घेण्यासाठी सेकंड शिफ्ट चेंज करतात. म्हणजे सेकंड मध्ये ते जातच नाही, त्यांना बोरच होतं कारण त्यांना वेळच भेटला कारण ह्या बिझनेस करण्यासाठी. त्यामुळे ते काय करतात शिफ्ट चेंज करते, म्हणजे नाईट घेते. कारण ते दिवसभर म्हणजे काम करायला भेटतं ना, त्यामुळे ते नाईट घेते. आणि दुसऱ्या दिवशी 7 वाजता आले, नाश्ता वगैरे करायचा, अंघोळ वगैरे जेवण वगैरे सगळं त्यांच्यापाशी असतं. आणि जे सकाळी बाहेर पडते ते रात्री 10-10:30 वाजेपर्यंत त्यांचं काम उरकतं. आणि ते उशीर झाला तर ते काय करते घरी येत नाही, डायरेक्ट कंपनीत जाते. कारण तिथं कंपनीत काय असतं पंचिंग करायला लागतं. त्यामुळे ते रात्री 11 वाजता घरी पण येत नाही, एक टाइम जेवण पण नाही येते या बिझनेस मध्ये. आणि खरं आमचा सपोर्ट आहे म्हणजे आमचे सासूबाई, त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे. म्हणजे 8 वर्षाचा मुलगा आहे आणि 2 वर्ष झाले हा बिझनेस मध्ये आहे, पण म्हणजे कधी असं त्यांनी आम्हाला अडवलं नाही की तुम्ही एवढं रात्री उशिरा काय येताय, मुलाची जबाबदारी माझ्यावर काय देताय, तू सगळं काम घेऊन जाते असं. म्हणजे त्यांनी म्हणजे असं कधी ऐकवलं पण नाही आणि ते बोलले पण नाही. खरं तर मी आज आणणार होते आमच्या सासूबाईला, पण लहान मुलं अलाउड नाही, त्यामुळे ते म्हणजे तुम्ही जा मी बघते. आणि नेहमी म्हणजे आमच्या पाठीशी असते, कारण ते म्हणजे तुम्हाला कुठं जायचं का तिथं जा, पण मुलांना मी सांभाळते. मग त्यांचं म्हणजे सासूबाईचा मला फुल सपोर्ट आहे, त्यांचा मला सपोर्ट आहे, म्हणून मी नितीन सरांना फुल सपोर्ट करते. आणि नितीन सरांचं कामामध्ये कंपनी पण असतं ना, सरळ आणि प्रामाणिकपणे काम असतं. तसं आपल्या व्यवस्थित बिझनेस मध्ये पण सरळ आणि प्रामाणिकपणे काम असतं. त्यामुळे मी त्यांच्या कामामुळे पॉझिटिव्ह आहे. स्वप्नाबद्दल बोलली तर ह्या बिझनेस मध्ये नव्हतो तेव्हा आम्ही पहिलं घराचं स्वप्न म्हणजे हे केलं होतं, निर्णय घेतला होता आणि मग गाडी घ्यायची होती. पण ते तसं झालं नाही. या बिझनेस मध्ये येऊन आम्ही पहिल्या आधी ह्याचा गाडीचा निर्णय घेतला. कारण 1 वर्षभर नितीन सरांनी स्कूटी असा प्रवास केलाय ना की त्यांनी घाट पण बघितलं नाही, पावसाळा पण नाही बघितला. आणि तसंच नाईट शिफ्टला जायचे ते. आणि घराचं आता डिसेंबर मध्ये काही जे टार्गेट घेतलंय ते पूर्ण होणारच आहे. आणि आता जे ग्रोथ डायरेक्टर जे सेलिब्रेशन झालं त्यात आमचे निखिल सोनवणे सर होते. आणि त्याच्या भावाबद्दल बोलले की ते आम्हाला म्हणजे कुठल्याच वस्तूला म्हणजे कमी पडून दिलं नाही, म्हणजे कुठल्या वस्तूची कमी पडून दिलं नाही, की ते असं उलटं बोलले नाही. ते जे भाव होते, ते जे भावाबद्दल बोलत होते ते म्हणजे आमचे नितीन सर. म्हणजे अजिबात म्हणजे असं कधी त्यांनी हे नाही केलं, कुणाला इगो नाही म्हणजे हे केलं असं जास्त हे नाही केलं. आणि मी खरं थँक्यू म्हणजे मळेकर सर, मळेकर मॅडम, जितकर मॅडम, सागर सर, कोमणे सर आणि सतीश सर. आणि स्पेशली थँक्यू म्हणजे आमची भोर टीम आणि शिरवळ टीम. थँक्यू. मित्रांनो, 2019 साली ज्यावेळी हा बिझनेस सुरू केला त्यावेळी मी एकच शब्द तिथे बोर्डवरती सरांनी लिहिला होता की एक्स्ट्रा. कारण त्यावेळी पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, पण पैसा हा प्रॉब्लेम होता की ह्याच्यापेक्षा जास्त काही करू शकत नव्हतो.
त्यामुळे ते एक्स्ट्रा शब्दासाठी मी जे काम सुरू केलं ते काम सुरू केल्यानंतर मात्र बिझनेसची जोरदार सुरुवात केली। एवढ्या जोशात सुरुवात केली की ती सिनियरने पेस मीटिंग सुरू केली संजय सरांच्या घरी। आणि ज्यावेळी पेस मीटिंग करायचं त्यावेळी सर पुण्यातून यायचे, खूप जबरदस्त पाऊस असायचा, रोडला खड्डे, आणि सरांना मी फोन करायचो, भाऊ वर्गात बसायला जागा नाही, तुम्ही काय येऊ नका, तुम्हाला जागा नाही बसायला, कारण त्या वर्गामध्ये मी एकटा असायचो, कारण संजय सरांची ड्युटी ऑलमोस्ट रात्री 9:30 नंतर फ्री होतात, तर त्या वर्गामध्ये बसायला जागा नाही असं म्हटल्यानंतर सर म्हणायचं तू एकटा आहे ना, मी येतो। तर अशी सुरुवात झाली की पेस मीटिंग सलग 2 महिने मळेकर सर आणि मी आम्ही दोघांनीच सुरू केली आणि दोघांनीच 2 महिने मेंटेन ठेवली। सिक्रेट नंबर 1 सक्सेसचा सगळ्यात मोठा मंत्र, पेस मीटिंग एक व्यक्ती असेल तरी पेस मीटिंग झाली पाहिजे, सगळ्यात पहिली गोष्ट, कारण तिथून पुढे खरे बिझनेसला सुरुवात झाली। जेव्हा मी भारी सरांना लाईव्ह ऐकलं, युट्यूबवर ऐकलं, त्या दिवशी सरांना एक कॉल केला की मला ह्या व्यक्तीला भेटायचंय। युट्यूबवर त्यांचं मी सीडी ऐकली होती, इन भाव का फल क्या होगा। त्यावेळी मात्र एक गोष्ट ठरली की बारेल सरांना कोणत्याही परिस्थितीत भेटायचं। मी सरांना म्हणलं आपण जयपूरला जाऊ भेटायला, सर म्हणले नाही, गुड न्यूज आहे की 25 डिसेंबर 2019 मध्ये बारेल सर सांगलीमध्ये येत आहे ईडीएस साठी। त्याच दिवशी 25 तारखेला ज्यावेळी तिथं गेल्यानंतर त्या व्यक्तीचा चेक होता 60 लाख रुपये, आणि तो व्यक्ती ऑडिटोरियम मध्ये आम्हाला जागा होती आणि ऑडिटोरियमच्या बाहेर 500 लोक होती। भारील सरांनी 2.5 तासाचं ईडीएसचं सेशन कंप्लीट करून 1 तास बॅक साईडच्या लोकांसाठी सुद्धा दिला होता। म्हणजे एवढा हंबल व्यक्तिमत्व जर बिझनेस करत असेल तर त्या बिझनेसच्या माध्यमातून ग्रोथ 100% आहे। तर ज्यावेळी पहिल्यांदा सांगलीला जाताना जितकर सरांची ओळख झाली आणि जितकर सर ज्यावेळी पहिल्यांदा मीटिंगला आले सांगलीच्या ईडीएसच्या प्रमोशनसाठी, त्यावेळी मला त्या व्यक्तीमध्ये एकच गोष्ट दिसली की आमच्या दोघांमध्ये एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे मॅडनेस। मी खूप वेळा होऊन नोकरी करायचो, 8 तास काम करायचं आणि 16 तास झोपायचो, एवढ्या वेळा होऊन नोकरी करायचो। त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की हा मॅडनेस आपण दुसरीकडे वापरूया। 8 तास नोकरी करतो आणि मिनिमम 7 तास दररोज हा बिझनेस साठी देतो, मिनिमम 7 तास दररोज, त्याशिवाय हे सक्सेस येणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीम उभी राहायला सुरुवात झाल्यानंतर किंवा ग्रो व्हायला लागल्यानंतर तर खरी गरज आपली असते। ज्यावेळी टीम मध्ये जायला सुरुवात केली, एकदा तर माझ्या पाठीमागे 80 किलोचा एक माझा मित्र होता, खंडाच्या काठातच गाडी बंद पडली, मग आणि तिथून पुढे गेलो तर एका खड्ड्यात गाडी आपटली पडली, आम्ही दोघं पण भिजलो। ज्यांच्या घरी पेस मीटिंग होती तिथे गेलो, त्याचे कपडे घातले, मग पेस मीटिंग केली आणि नंतर घरी आलो। त्यावेळी एक गोष्ट लक्षात झाली की आपल्याला बिझनेस माइंडसेट पाहिजे। त्यावेळी सगळ्यात पहिला डिसिजन घेतला मळेकर सरांना आणि जितकर सरांना फोन करून की मला गाडी घ्यायची आहे बिझनेस मधून। सर म्हणले सिल्वर डायरेक्टर जायला लागेल आणि मिनिमम एक 20-25 हजार रुपये कमवायला लागतील जेणेकरून गाडीचा हप्ता जाईल। दुसऱ्याच महिन्यात मी सिल्वर डायरेक्टर झालो आणि 1 वर्षाच्या ती 9.5 लाखाची गाडी घेतली, ब्रँड न्यू गाडी की जिचा हप्ता आज निश्चित होते। आणि ज्यावेळी माझा घराचा डिसिजन फायनल झाला त्यावेळी सर म्हटले की आपल्याला क्राऊन जायचंय, कारण हाऊस फंड आल्याशिवाय घर बांधलं मजा नाही। त्यामुळे मग क्राऊन जायचं डिसिजन घ्यायचं असेल तर लोणावळ्याच्या मीटिंगला गेलो। लोणावळ्याच्या मीटिंग नंतर थँक्स टू जितकर मॅडम आणि मळेकर सर की ज्यांनी सागर सरांपर्यंत नेलं की जिथं माझं खूप मोठं ड्रीम बिल्ड झालं की मला नुसतं गरज नाही बांधायचं, मला लक्झरियस लाईफसाठी या बिझनेस मध्ये आलो होतो, त्याचा विसर मला काय इश्यू पडला होता, कारण मी स्कूटीवरनं फिरत होतो। ज्यावेळी सागर सरांना भेटलो त्यावेळी लक्षात आलं की आपल्याला लक्झरियस लाईफ पाहिजे, हे लाईफ पाहिजे असेल तर आपल्याला टायगर टीम उभी केली पाहिजे। तर आपली 100% जबरदस्त टायगर टीम आहे। भोर, शिरवळ, संदीप सर असतील, अजय सर असतील, दात आहेत, तिकडे सोनालीच्या घरामध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, पण तिचा बिझनेस सुद्धा त्या 14वीच्या मुलीचा इन्कम आज 30,000 रुपये। मित्रांनो जेव्हा मी क्राऊन गेलोय तेव्हा ब्रँड न्यू 9 ब्रॉन्झ, 1 सिल्वर आणि 1 स्टार डायरेक्टर घेऊन याच महिन्यामध्ये क्राऊन गेलोय। म्हणजे मी एकटाच सक्सेसफुल नाहीये, माझी टीम आणि टीम बरोबर मी सक्सेस आहे आणि त्या टीमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी इथे उभा आहे। आणि उद्याचं विचार तर उद्या परत 5% मेंटॅलिटीने कसे नाही सुरुवात। तर अशा पद्धतीने आपल्याला हा बिझनेस करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या बिझनेससाठी आपल्याला जे पाहिजे त्या 2 गोष्टी पाहिजे, ते म्हणजे अपलाईन असोसिएशन आणि विनिंग टीमचं असोसिएशन। ह्या 2 गोष्टी ज्याच्याकडे असतील ना त्याला ह्या बिझनेस मधून मिनिमम 2 वर्षामध्ये एक नोकरीमध्ये असेल किंवा कोणत्याही प्रोफेशन मध्ये असेल रिटायरमेंट घ्यावी लागेल, कारण 2 ते 3 वर्षात ह्या बिझनेस मध्ये एवढा मोठा पैसा येईल।
तो 100% टार्गेट आहे. 2023 मी नोकरीमध्ये नसेल आणि फुल टाइम बिझनेस साठी देणार आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये मी नोकरीमधून बाहेर पडणार आहे. हे माझं सगळ्यात पहिलं सुरू आहे. 2023 मध्ये मी कंपनीमध्ये नसणार ऍज पॉसिबल त्याच्या अगोदर. त्याच्यासाठी लागेल ती मॅक्सिमम ऍक्शन. कदाचित 6 तास कमी पडत असतील दररोज तर मी 10 तास सुद्धा द्यायला तयार आहे. ती कमिटमेंट मी ऑलरेडी मयेकर सरांना दिलेली आहे. ह्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट मला करायची तयारी. म्हणजे माझ्या गाडीमध्ये पुणे सर जसं म्हटलं तसं माझ्या गाडीमध्ये सुद्धा 60-70 हजार रुपयाचे प्रोडक्ट असतातच. आणि त्याहीपेक्षा 10-15 हजार रुपयाचे टूल्स घरी असतात आणि 10-15 हजार रुपयाचे विनिंग टीमचे टूल्स गाडीमध्ये असतात. त्याचा अनुभव जर कुणाला घ्यायचा असेल तर दादा वाघमोडे आणि स्वातीताई आहे तिथे. ते जेव्हा आले त्यावेळी मला म्हणले की टूल्स पाहिजे. मी अख्खा बॉक्स ओपन करून घ्यावा लागेल. मी तुम्हाला जे घातलं पाहिजे ते घ्या. म्हणजे इथं आपण कुठलीही गोष्ट बोलायची नाही किंवा मी पीएससी करतोय तर मी पीएससी फक्त करायची नाही तर मी आपल्याला सुद्धा पाठवायची. ह्या सगळ्या गोष्टी होतील फक्त आणि फक्त आपल्या कमिटमेंट मधून आणि मॅसिव्ह ऍक्शन मधून. कारण प्रत्येकानं मॅसिव्ह ऍक्शन आणि कमिटमेंट मध्ये जर आपण राहिलो तर ह्या गोष्टी पॉसिबल होणार आहे. मॅसिव्ह ऍक्शन काय असते किंवा प्रायोरिटी काय असते हे आपल्या फॅमिली बरोबर बसल्यानंतरच हा डिसिजन होईल की जो मी बिझनेस मध्ये यायच्या पहिल्याच दिवशी घेतला की मला बिझनेसची प्रायोरिटी सेट करायची होती. आपल्या प्रायोरिटीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे आपली फॅमिली. जर आपण बिझनेस मध्ये आपला व्हाय क्लिअर करून घेतला तर फॅमिलीमध्ये प्रायोरिटीचा व्हाय क्लिअर करून घेतला पाहिजे. तरच ह्या बिझनेस मध्ये आपण मॅसिव्ह ऍक्शन किंवा आपल्याला पाहिजे तो वेळ टाकू शकतो. त्याशिवाय सक्सेस मिळणार नाहीये. इथं बघितलं आपण की प्रत्येक जण सक्सेसफुल आहे. मी सुद्धा 2020-19 साली मी इंडियाच्या जेव्हा मी मोठं फंक्शन बघितलं तेव्हा मी असं एका कोपऱ्यामध्ये बसलो होतो. एफआरयू 2020चं एफआरयू ज्यावेळी सागर सरांचं सेलिब्रेशन झालं त्यावेळी सुद्धा एका कोपऱ्यात बसलो होतो. त्यावेळी एक ड्रीम बिल्ड झालं होतं की आपला सुद्धा लाईफस्टाईल व्हिडिओ असा बाहेर सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. लाईफस्टाईल व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी काय करायला लागेल? 16 लेख टाकायला लागतील. त्याच्या 6 लेख पूर्ण झाले. त्यामुळे राहिले फक्त 10 लेख. पुढच्या 2 वर्षामध्ये त्या 10 लेख टाकणार आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ह्याच्यामधला मला 0 एक्सपिरियन्स आहे. पण आज माझ्या मोबाईलमध्ये असा एक कॉन्टॅक्ट नंबर आहे की ज्याच्याकडे 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. थँक्स टू अगेन मयेकर सर. त्यांचा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स मी बिझनेसमध्ये वापरतो. ज्या दिवशी मी सरांच्या समोर जातो स्वतःला माती समजतो, बादलीवर पाणी ओततो, चिखल बनतो, सरांना धुवा करावून द्यायचे बनवा करावून. त्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. शेवट थांबता एकच गोष्ट सांगेन की नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंग तुम्ही लोकांपर्यंत घेऊन गेला तो वो नेटवर्क मार्केटिंग या डायरेक्ट सेलिंग की सुई सबको चुभती है. लेकिन अगर उसमें वेस्टेज और विनिंग टीम का धागा जोड़ के लोगों के पास जाओगे तो अच्छे अच्छों के फटे हालात ठीक हो जाएंगे. थैंक यू.